रिक्षातून फिरत होता चोरीचा बाजार. 2 महिलांसह 2 रिक्षाचालक जेरबंद. 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांतील टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अखेर पर्दाफाश करत 2 महिलांसह त्यांना मदत करणारे 2 रिक्षाचालकांना अटक केली आहे. अटक केलेल्यात सुनीता उर्फ बारकी दगडू गोसावी 37, नानूबाई राजू गोसावी 50, दोघी रा गोसावीवाडी वढणगे, रिक्षाचालक अण्णासाहेब रुद्राप्पा चौगुले वय 46, यशोदानगर कणेरीवाडी आणि संजय सोमा सरवदे वय 41 रा राजेंद्रनगर यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही टोळी रिक्षामधूनच चोरीचा मुद्देमाल वाहतूक करून विक्रीसाठी नेत होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोटर केबल, मोटर पंप, ॲल्युमिनियम जॉब, व्हायब्रेटर व सॅनिटरी वेअर साहित्य असा एकूण 8,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने नदीवरील मोटर केबल चोरी, MIDC कारखान्यातील साहित्य चोरी आणि दुकानफोडी अशा एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे सापळा रचून ही कारवाई केली. त्यावेळी आरोपी महिला चोरीचा मुद्देमाल घेऊन रिक्षातून शिरोली MIDC कडे विक्रीसाठी जात असल्याचे उघड झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये 2 महिलांसह 2 रिक्षाचालकांचा समावेश असून हे सर्व आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. चोरी केलेला काही मुद्देमाल भंगारात विक्री करून मिळालेली रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. या टोळीमुळे गोकुळ शिरगाव, करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 6 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारीला मोठा आळा बसणार असल्याचे सांगितलं जात आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस उपनिरीक्षक अतिश मेहत्रे आणि त्यांच्या पथकाने केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.